150 मीटरवर या तालुक्याचे आमदार आणि माजी महसूल मंत्र्यांचं घर आहे साहेब। त्यामुळे मी सर्व तमाम कार्यकर्त्यांना विनंती करणार आहे की या ठिकाणी शिवसेना भाजप रासप महायुतीचा गजर होत आहे आणि या गजरचा आवाज त्या माजी महामंत्र्याच्या घरापर्यंत, त्याचा आपल्या पूर्ण संगमनेर शहरापर्यंत आवाज गेला पाहिजे। एक जोरात आपण घोषणा देऊयात, भाजप शिवसेना आरपीआय महायुतीचा। माझी सर्वांना विनंती आहे का त्या आमदाराच्या घराच्या पुढे आवाज गेला पाहिजे, भाजपात शिवसेना आरपीआय महायुतीचा। आज या ठिकाणी माननीय लोखंडे साहेबांची सभा होत आहे आणि म्हणून मला फक्त मोजून 1 ते 1.5 मिनिटं दिलेले आहेत। आपण मोदी साहेबांचा करिश्मा पूर्ण जगभर पाहिला। काल त्यांना जसा भारतात भारतरत्न हा सर्वोच्च पुरस्कार असतो, तसा रशियात एक सर्वोच्च पुरस्कार असतो आणि तो पुरस्कार आपल्या या देशाच्या पंतप्रधानांना कालच मिळाला। जगात मोदींचं नाव होत आहे आणि म्हणून जगाचं या निवडणुकीकडे मित्रांनो लक्ष लागलंय। अरे भारत देशाची निवडणूक होत आहे आणि भारत देशात असा एक मसीहा आहे नरेंद्र मोदी नावाचा आणि त्यांच्या निवडणूक आता पुन्हा या लोकसभेची होत आहे, म्हणून जगाचं निवडणुकीकडे ह्या लक्ष राहिलंय। म्हणून आपल्याला शिर्डी लोकसभा मतदारसंघ ज्या दिवसापासून डिलिमिटेशन झाला त्या दिवसापासून या ठिकाणी शिवसेनेचा भगवा फडकला, त्या दिवसापासून शिवसेनेचा खासदार या ठिकाणी निवडून येतोय आणि तीच परंपरा आपल्याला कायम मित्रांनो या ठिकाणी ठेवायची आहे। मला माहिती आहे आपण पुन्हा एकदा सदाशिव लोखंडेंना निवडून देणार आहोत, परंतु बऱ्याचशा कार्यकर्त्यांना माहित नाही या निवडणुकीचा आणि मागच्या निवडणुकीत आपला मुख्यमंत्री नव्हता तेव्हा आपला या शिर्डी लोकसभा मतदारसंघात फक्त एक शिवसेनेचे आमदार होते। आज या ठिकाणी शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2 भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत। एक आहे बाळासाहेब मुरगुडे, दुसरे आहेत आपल्या स्नेहताई कोल्हे आणि काल आपले सुजय विखे भारतीय जनता पार्टीत आले। या शिर्डी लोकसभा मतदारसंघात ज्यांचा सगळ्यात जास्त वर्चस्व आहे ते विखे पाटील भाजपमध्ये आले आहेत। म्हणून आता आपला विजय फार लांब नाही, म्हणून मी या ठिकाणी कळकळीची विनंती करणार आहे। एकच मुद्दा मी या ठिकाणी सांगतो, नामदार राऊती साहेब या ठिकाणी आहे, या ठिकाणी बाळासाहेब थोरातांनी निळवंड्याचं डुंक वाजवतात। नामदार राऊती साहेब हे जे बाळासाहेब थोरात निळवंड्याचं डुंक वाजवतात। अरे धरण आमच्या तालुक्यात, पाणी आमच्या तालुक्यात, विस्थापित लोक आमचे गेले, धरणात जमिनी आमच्या शेतकऱ्यांच्या गेल्या आणि त्यांना जे पुनर्वसन मिळालं ते गोरगरिबांना त्यांना पुनर्वसन दिलं। गोरगरिबाची शेती अधिग्रहित केली, या बाळासाहेब थोरातांची जमीन या पुनर्वसनासाठी अधिग्रहित करण्यात आली, परंतु बाळासाहेब थोरात महसूल मंत्री झाले आणि महसूल मंत्र्याच्या त्या अधिकारात त्यांची जी जमीन आमच्या ज्या प्रकल्पबाधित शेतकऱ्याला मिळाली होती ती सुद्धा काढून घेतली। म्हणून आपल्याला या निवडणुकीत याचा बदला घ्यायचा आहे। मित्रांनो खूप वक्त्यांना बोलायचंय, मला मागून सारखा आवाज दिला जातोय, म्हणून मी कळकळीची विनंती करतो ही निवडणूक कोणाला खासदार करण्यासाठी नाही तर या देशाचं भवितव्य ठरवण्यासाठी आहे। म्हणून तुमचं धनुष्यबाणाला मत म्हणजे नरेंद्र मोदीला मत, तुमचं धनुष्यबाणाला मत म्हणजे उद्धव साहेबांना मत, तुमचं धनुष्यबाणाला मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना मत। म्हणून मी कळकळीची विनंती करतो आणि 29 तारखेला धनुष्यबाणासमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी खासदार लोखंडे साहेबांना निवडून द्या ही विनंती करतो। माझे 2 शब्द संबोधतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मागचे जे LED आहेत ते कृपया चालू करा। आयोजकांना विनंती, मागचे जे LED आहेत ते चालू करा। या ठिकाणी निळवंडे पाटपाणी कृती समितीचे घोरपडे यांना विनंती करतो की त्यांनी 2 शब्द मनोगत व्यक्त करायचं। अगदी 2 मिनिटात झालं।